मुंबईमध्ये दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करून नाले सफाई केली जाते। मात्र दरवर्षी पाऊस पडल्यावर मुंबईची तुंबई झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। गांधीनगर, कुर्ला, किंग सर्कल आणि हिंदमाता येथे पाणी साचल्यावर वाहतूक बंद केली जाते। याचा त्रास स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत असतो। कोट्यवधी रुपये खर्च करूनही नागरिकांना हाल सोसावे लागतायत। यावर नागरिकांनी देखील आता तीव्र संताप व्यक्त केलेला आहे आणि याच संदर्भात काही स्थानिक नागरिकांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। पाहुयात येथील नागरिकांचं म्हणणं नेमकं काय आहे आणि त्यांचा संताप नेमका काय आहे। मुंबईमध्ये काल रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलेलं आहे। मात्र त्या सखल भागाच्या आजूबाजू असलेल्या रहिवाशांना मात्र याचा त्रास होतोय। आपल्यासोबत या हिंदमाता कॉलनीमधले काही स्थानिक रहिवासी आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ कालपासून खरं तर हे पाणी साचलेलं आहे। काय सांगा दादा, कालपासून पाणी साचलंय? कालपासून आणि दरवर्षी साचतं। इथले नाले साफ होत नाही ॲक्च्युली क्लिअर, आणि BMCनी याच्यावरती ॲक्च्युली ॲक्शन घेतलं पाहिजे। लोकांना अगदी त्रास होतोय जाण्या येण्याला। दरवर्षी ह्या नाले सफाईचा त्रास होतोय। पाणी दरवर्षी बंद होतंय। पाणी जाम झाल्यामुळे लहान मुलं असो, वृद्ध असो, सर्वांना त्रास होत राहतोय। त्यावरती प्रशासनाने योग्य ती काळजी घ्यावी। 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री आणि प्रशासन नगरपालिका चालवत असताना हे प्रशासन इथे अयशस्वी ठरलेलं आहे। ह्या प्रशासनाने कुठच्याही प्रकारची काळजी दखलता घेतली गेली नाही का? इथली लोक काय टॅक्स भरत नाहीत? इथले लोक किती दिवस पाण्यामध्ये राहणार? म्हणजे हे पालकमंत्री मुंबईचे हे अपयशी ठरलेले आहेत। आमची मुख्यमंत्र्यांना एकच विनंती आहे की कोणत्याही प्रकारे हे पालकमंत्री इथून हटवा आणि आमच्या मुंबईला वाचवा। पालिका यावरती कोणतीही अधिक कारवाई करताना पाहायला मिळत नाही, त्यामुळे या त्रासातून मुक्तता करण्यात यावी अशा प्रकारची मागणी या स्थानिकांकडून करण्यात येते। कॅमेरा पर्सन आदित्य देसाईसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।